नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तळेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर। तर बाळांनो बघा रे, आपण एक चॅप्टर जो आहे त्याची थेरी न्यूमेरिकल्स ऑल टोटल कंप्लीट केलेले होते। आज आपण चालू करतो बाळांनो या लेक्चर मध्ये नवीन चॅप्टर जो आपला सेकंड चॅप्टर आहे। सेकंड चॅप्टरचं नाव आहे बाळांनो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स। ओके, तर आय होप की तुम्हाला फर्स्ट चॅप्टरचे जे काही इम्पॉर्टन्स पाहिजे होते त्याबद्दल तुम्ही इगरली वेटिंग वर आहात किंवा वेट करत आहात। तर बाळांनो आजपासून काय करणार आहोत रे, तर मी जे आजपासून आपण नवीन मोहीम राबवतो आणि काय यामध्ये तर आजचा जो लेक्चर राहणार या लेक्चर मध्ये जेवढे टॉपिक शिकवणार तेवढ्या टॉपिकच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये एक नोट्सची लिंक दिली जाणार। त्या लिंक वर जर तुम्ही गेले तर तुम्हाला जो काही व्हिडिओ मध्ये शिकवलेला पार्ट आहे त्याच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत। आणि बाळांनो अशा प्रकारे तुम्हाला लेक्चर बघून सोबत सोबत नोट्स मधून प्रॅक्टिस करून टॉपिकला संपवायचा आहे आणि अशा प्रकारे अभ्यास पण करायचा। ओके, आणि राहिली गोष्ट जो लास्ट चॅप्टरच्या नोट्सची, त्यासाठी मी एक 2-4 किंवा 5 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ बनवून त्यामध्ये तुम्हाला नोट्स कशा प्रकारे बघायचे आहेत मी लिंक शेअर करणार त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये। त्यावर तुम्हाला काय करायचं, लिंक वर जाऊन तुम्हाला काय करायचं, गुगल ड्राईव्ह मधल्या जे काही आपल्या नोट्स आहेत त्या बघायच्या। ओके, चला तर बाळांनो चालू करतो आपला नेक्स्ट चॅप्टर आहे रे। आजपासून चालू करतो आपण कोणता चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर, चॅप्टर नंबर 2। ओके, चॅप्टर नंबर 2 दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स। ओके, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स। चला बाळांनो, तर चॅप्टरचा नाव जो आहे तो काय आहे रे, किंवा अर्थ काय होतो मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीज होणार बाळांनो, मेकॅनिकल म्हणजे कोण होते रे, तर बाळांनो जसा की मेकॅनिकल नाव ऐकलं असेल। चला तर हा चॅप्टर जो आहे हा चॅप्टर आहे बाळांनो 7 मार्क्सचा चॅप्टर आहे। ओके, 7 मार्क्सचा हा चॅप्टर आहे बाळांनो विथ ऑप्शन, पूर्ण प्रकारे यावर ऑप्शन सुद्धा पकडून किती मार्क्स साठी क्वेश्चन विचारले जाणार या चॅप्टरवर। जसा पहिला चॅप्टर जो होता तो 7 मार्क्सचा होता, त्याच प्रकारे आपला हा जो दुसरा चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा सुद्धा 7 मार्क्सचा चॅप्टर आहे बाळांनो। ओके, आता होते काय रे, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कोणत्या प्रॉपर्टीज, फ्लुइड्सच्या, कोणाच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे, फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीचा। तर सगळ्यात आधी बाळांनो समजायचं आहे बघा, चॅप्टरच्या मिनिंग पासून चालू करतो आपण हमेशा। तर काय आहे रे, फ्लुइड्स आहे का फ्लुइड्स। तर सगळ्यात आधी बाळांनो फ्लुइड म्हणजे काय होते, की असा सबस्टन्स किंवा असा पदार्थ बाळांनो जो काय होऊ शकते रे, फ्लो होऊ शकते। फ्लो होणे म्हणजेच वाहून जाऊ शकते। फॉर एक्झाम्पल हवा आहे, हवा काय आहे बाळांनो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कंटिन्युअसली फ्लो होत राहते, yes or no? किंवा बाळांनो लिक्विड किंवा वॉटर घ्या, पाणी जो आहे तर काय होते, वाहून जाते। म्हणजेच असे सबस्टन्स जे फ्लो होऊ शकतात त्यांना काय म्हणणार आपण, फ्लुइड म्हणणार। फॉर एक्झाम्पल बाळांनो एअर आहे, एक्झाम्पल काय फ्लुइडचा, तर एअर झाला, वॉटर झाला, एअर वॉटर, त्यानंतर बाळांनो डिझेल झाला, पेट्रोल झाला, ओके एक्सेट्रा, किंवा बाळांनो पुन्हा O2 झाला किंवा CO2 झाला, गॅसेस वगैरे सगळे काय आहेत बाळांनो, ETC एक्सेट्रा काय आहेत हे बाळांनो, तर सगळे फ्लुइड्स आहेत। म्हणजे काय होतं, जसं की एअर आहे, वॉटर आहे, डिझेल, पेट्रोल, आपला ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन गॅस आहे किंवा CO2 गॅस आहे, किंवा कोणती पण एखादी गॅस आहे किंवा कोणता पण लिक्विड आहे, तर बाळांनो हे काय होतात रे, यांना कुठे पण टाकलंय वाहून जाऊ शकतात, yes or no? फॉर एक्झाम्पल पाणी आहे, पाणी काय होते, पाईप मधून किंवा नदीमधून किंवा नळामधून किंवा तला आपल्या याच्यामधला जे नहर असतात, ओके कॅनल म्हणतो आपण त्याला, कॅनल मधून काय होते, पाणी वाहत असते, yes or no? वाहून जात आहे म्हणजेच काय आहे, तो फ्लुइड आहे। तसंच बाळांनो आता पाणी जर फ्लुइड आहे तर डिझेल काय आहे, मग तो सुद्धा फ्लुइड आहे, पेट्रोल काय आहे, पेट्रोल सुद्धा फ्लुइड आहे, केरोसिन काय आहे, केरोसिन सुद्धा फ्लुइड आहे। म्हणजे बाळांनो जे लिक्विड्स आहेत ते काय आहेत, तर फ्लुइड्स आहेत। सोबत सोबत एअर पण वाहून जात आहे, त्याच्यानंतर बाळांनो ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा कुठल्या पण गॅसेस ज्या आहेत त्या सुद्धा काय होतात रे, वाहून जाऊ शकत आहेत, जे फ्लो होऊ शकतात किंवा वाहून जाऊ शकतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत बाळांनो, तर फ्लुइड्स म्हणणार आहोत। काय म्हणणार आहोत रे, फ्लुइड्स। ओके, म्हणजेच बाळांनो फ्लुइडची डेफिनेशन काय आहे या ठिकाणी, द सबस्टन्स विच कॅन फ्लो और द सबस्टन्सेस दॅट कॅन फ्लो आर कॉल्ड ॲज फ्लुइड्स। ओके, चला बाळांनो एक्झाम्पल सांगितल्या फ्लुइडचे। आता आपल्याला काय स्टडी करायचे या चॅप्टर मध्ये, तर फ्लुइडच्या कोणत्या प्रॉपर्टीज रे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज। बाळांनो मेकॅनिकल प्रॉपर्टी मध्ये कोण कोण येणार, तर फ्लुइडचा प्रेशर झाला,
फ्लुइडवर लागणारा फोर्स झाला किंवा फ्लुइडमुळे लागणारा फोर्स झाला, त्यानंतर फ्लुइडमुळे येणारा सरफेस टेन्शन झाला बाळांनो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा फ्लुइडची डेन्सिटी झाली किंवा फ्लुइड फ्लो होत आहे तेव्हा कशा प्रकारे होत आहे किंवा फ्लुइडची विस्कॉसिटी झाली, तर या सगळ्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत बाळांनो? मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. ओके, जसं फोर्स, प्रेशर, डेन्सिटी, मास, ओके, वेलॉसिटी, एक्सलरेशन, पुन्हा काय रे तर बाळांनो विस्कॉसिटी, ह्या सगळ्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. तर फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीचा आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, चला अर्थ समजला असेल. आणि फ्लुइड म्हणजे काय सांगितलं रे? द सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. आणि फ्लुइड कोण कोण राहू शकते? तर बाळांनो लिक्विड्स किंवा गॅसेस किंवा प्लाझ्मास किंवा लिक्विड्स किंवा गॅसेस, हे सगळे काय आहेत बाळांनो? हे काय सगळे लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा हे काय आहेत? तर हे सगळे फ्लुइड्स आहेत. आता सर हा लिक्विड आणि गॅसेस माहित आहे, प्लाझ्मा म्हणजे ऐकलं असेल बाळांनो, इट इज द फोर्थ स्टेट ऑफ मॅटर. जसं तुम्ही शिकलेले असणार मे बी 12th केमिस्ट्री मध्ये स्टेट ऑफ मॅटर किंवा कुठे 11, 12 पैकी 2 पैकी 1 शिकले असणार की स्टेट ऑफ मॅटर हा चॅप्टर शिकले असणार तुम्ही. मॅटरच्या स्टेट किती असतात? तर मुलं सांगतात की किती असतात रे? सॉलिड, लिक्विड, गॅस. मुलांना 3च माहिती असतात, बट बाळांना 3च आहेत का? नाही आहेत बाळांनो. चौथी स्टेट ऑफ मॅटर काय आहे? तर प्लाझ्मा आहे. आणि 4च आहेत का? नाही सर, आणखी समोर पण आहेत, बट बाळांनो त्यासाठी तुम्हाला ते बघावं लागेल, क्युरियस व्हावं लागेल थोडा शिकण्यासाठी. ओके, चला तर बाळांनो काय आहे? लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा जे आहेत ते सगळे काय आहेत? मग फ्लुइड्स आहेत. काय आहेत बाळांनो? फ्लुइड्स. आता प्लाझ्मा म्हणजे काय आहे सर? ओके, तर बाळांनो प्लाझ्मा म्हणजे काय आहे रे? जसं की तुम्ही बघितलं असणार पावसाळा आहे, विजा होत आहेत, तर विजा जेव्हा होतात तेव्हा लाईट येतो, येस ऑर नो? किंवा वीज जे आहे ते काय होते रे? जमिनीवर पडते. तर वीज जे आहे ना ते काय एक प्रकारचा मटेरियलच्या फॉर्म मध्ये जर येत असेल तर बाळांनो कोणता फॉर्म आहे किंवा कोणता स्टेट आहे किंवा मॅटरची कोणती स्टेट आहे ते, तर त्यालाच आपण काय म्हणतो रे? प्लाझ्मा म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल बाळांनो तुम्ही वेल्डिंग करताना बघितली असेल तर लाईट येते, येस ऑर नो? तर तो लाईट म्हणजेच काय आहे बाळांनो? प्लाझ्माच आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही बघितलं असणार पुन्हा स्टार्स पासून येणारे जे रेडिएशन्स आहेत किंवा सनचा जो मटेरियल आहे काय आहे बाळांनो? त्यांना कोणती स्टेट म्हणतो आपण? प्लाझ्माच आहेत. ओके, चला बाळांनो तर समजायचं काय रे? लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा सगळे फ्लुइड्स आहेत. आणि या चॅप्टर मध्ये आपण फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीला स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात आधी बाळांनो फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते बघायचं आपल्याला. ओके, चला तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके, चला बाळांनो बघा रे, इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला बघा बेसिक पासून चालू करत आहोत. तर तुमचं कर्तव्य काय आहे की अभ्यास करायचा आहे. सोबत बाळांनो तुम्हाला आजपासून या नवीन चॅप्टर बघा बाळांनो, माझा जो पहिला चॅप्टर होता दॅट वॉज माय फर्स्ट लेक्चर ऑफ किंवा फर्स्ट चॅप्टर ऑन द युट्यूब. ओके, सो फ्रॉम दिस चॅप्टर आय लर्न मच मोर थिंग्स किंवा त्या चॅप्टर मध्ये जे काही नवीन लेक्चर्स किंवा जे नंबर ऑफ लेक्चर्स मी घेतलेले आहेत त्यामधून मी भरपूर काही गोष्टी शिकलो, त्यांना आज इम्प्लिमेंट करणार आहोत. आणि इथून तुम्हाला एकदम तुमच्यासाठी एकदम सोपी प्रकारे समजावावं, मुलांना रेग्युलरली नोट्स मिळाव्या यासाठी बाळांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येच तुम्हाला काय देणार आहोत? तर नोट्सची लिंक देणार आहोत. म्हणजे जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आजपासून. ओके, चला तर काय समजायचं आहे बाळांनो? तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. सगळ्या आधी फ्लुइडच्या प्रॉपर्टी समजू, त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज समजू आपण. ओके, तर बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. चला रे, तर बाळांनो फ्लुइडच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत? तर पहिले सांगितलंय बाळांनो की फ्लुइड म्हणजे कोण? तर जे फ्लो होऊ शकते. काय केला? हवा मारली, हवा काय झाली? फ्लो झाली. फ्लो होणे म्हणजेच काय बाळांनो? तर त्याची प्रॉपर्टी झाली, येस ऑर नो? तर नंबर 1 दे कॅन किंवा दे हॅव ॲबिलिटी किंवा दे कॅन इझिली फ्लो. लिहा ना सोपी भाषेत, दे कॅन इझिली फ्लो. ओके, म्हणजेच बाळांनो जे फ्लुइड्स आहेत ते काय होऊ शकतात रे? इझिली फ्लो होऊ शकत आहे. वॉटर आहे, काय केलं मी इथे जर एका ग्लासातला पाणी खाली गेल्यात काय होते? पसरत आहे, म्हणजे इकडे तिकडे जिकडे जागा मिळाली तिकडे फ्लो होऊन राहिलं. समजला? ओके, तर बाळांनो फ्लुइड्स काय आहेत? तर मग फ्लुइडची पहिली प्रॉपर्टी काय झाली? दे कॅन इझिली फ्लो. त्यानंतर बाळांनो दुसरी प्रॉपर्टी फ्लुइडची, दुसरी प्रॉपर्टी दे कॅन ऑक्युपाय the shape of the container.
बाळांनो याचा अर्थ काय होणार आहे, कंटेनरच्या शेपला ऑक्युपाय करू शकत आहेत कोण, फ्लुइड्स. कशा प्रकारे ऑक्युपाय करतात बाळांनो बघायचंय. फॉर एक्झाम्पल रे, मी काय घेतलं, पाणी घेतलं, पाण्याला टाकला ग्लासामध्ये, तर पाण्याचा शेप कोणता होणार, जो शेप जो आहे तो ग्लासचा राहणार. ग्लासच्या शेपला पाणी काय करणार, ऑक्युपाय करणार, म्हणजेच व्यापणार. ओके. तर बाळांनो फॉर एक्झाम्पल मी पाण्याला जो आहे तो एखाद्या बिकर मध्ये घेतला किंवा बिकर मध्ये न घेता कोनिकल फ्लास्क मध्ये घेतला. कोनिकल फ्लास्क मध्ये घेतला, समजा गंजामध्ये घेतला, तर कोणता शेप येणार पाण्याचा, जो गंधाचा शेप आहे तो शेप पाण्याला येणार. सर नो. फॉर एक्झाम्पल मी बकेट मध्ये पाणी घेतला, तर पाणीचा शेप कोणता राहणार बकेटमध्ये, जो बकेटचा शेप आहे तो पाण्याचा राहणार. सर नो. सर पाण्याबद्दल झाला, हवेबद्दल सांगा, तर हवेला तुम्ही बलून मध्ये भरा, तर ज्या शेपचा बलून आहे त्या शेपच्या बलून मध्ये बाळांनो हवा जर भरली आपण, किंवा एखादा हार्ट शेप आहे, हार्ट शेप कसा राहते रे, हार्ट शेप आहे. ओके. तर हार्ट शेपचा बाळांनो बलून जर असेल, तर हार्ट शेपच्या बलून मध्ये हवा भरल्या तुम्ही ना, तर बाळांनो हवेचा बी शेप कोणता बनन, हार्ट शेपची हवा बनन. ओके बाळांनो, म्हणजेच काय होतं, दे कॅन ऑक्युपाय द शेप ऑफ द कंटेनर. ओके. तिसरे प्रॉपर्टी आहे बाळांनो फ्लुइड्सची, काय म्हणते रे, तर दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. They do not oppose the deformation and get permanently deformed. म्हणजेच बाळांनो होत काय आहे की जे फ्लुइड्स आहेत ते डिफॉर्मेशनला अपोज नाही करत आहेत, आणि त्यांचं काय होतं तर परमानंट डिफॉर्मेशन होत आहे. समजायचं कसं आहे सर याला. ओके. तर बाळांनो बघा, आता मी काय केलं रे, ग्लास मध्ये पाणी घेतलं, ग्लास मधल्या पाण्याला जमिनीवर टाकला, काय होणार, पसरणार ना, स्प्रेड होत आहे, म्हणजे काय होत आहे तो पसरून राहिलाय. सर नो, डिफॉर्म होत आहे. म्हणजेच बाळांनो फ्लुइड्स आहेत ते पसरण्यासाठी अपोज बी नाही करत, इकडून तिकडून फैलण्यासाठी. फॉर एक्झाम्पल हवा आहे, हवा चालून तर नाही राहिल्या सध्या, म्हणूनच पसीना येत आहे सर. तर बाळांनो काय होत आहे की हवा जे आहे ते काही अपोज करणार आहे का फ्लो होण्यासाठी, नाही. किंवा हवा जे आहे किंवा लिक्विड आहे, कोणता पण लिक्विड घ्या, टाकला खाली, काय होणार आहे, पसरणार आहे. मग पसरल्यानंतर बाळांनो वापस जमा होणार आहे का तो ऑटोमॅटिकली, नाही होत. म्हणजेच बाळांनो त्यांचं काय होतं तर परमानंट डिफॉर्मेशन होतं, आणि डिफॉर्मेशनला लिक्विड किंवा फ्लुइड्स जे आहेत ते अपोज सुद्धा करत नाही. तर बाळांनो ह्या 3 प्रॉपर्टीज झाल्या कोणाच्या रे, फ्लुइडच्या प्रॉपर्टीज झाल्या. त्यानंतर आयडियल फ्लुइड म्हणजे काय होते ते आपल्याला समजायचं आहे. तर आयडियल फ्लुइड म्हणजे काय होते बाळांनो, लक्ष द्या. ओके. चला रे, आयडियल फ्लुइड्स किंवा आयडियल फ्लुइड कोणाला म्हणणार आपण. ओके. चला, चॅप्टरचा अर्थ समजला, फ्लुइड म्हणजे काय होते ते समजला. त्यानंतर फ्लुइडच्या 3 प्रॉपर्टी सांगितल्या, 3च लक्षात ठेवायचे आहे. जेवढा सांगतो बाळांनो तेवढाच करायचा, तुमचा फिजिक्स जो आहे एकदम चांगल्या प्रकारे होणार. ओके. चला रे, त्यानंतर आहे बाळांनो आयडियल फ्लुइड म्हणजे काय होते ते सांगून देतो. आयडियल फ्लुइड, चलो प्यारे बच्चो, आयडियल फ्लुइड. तर बाळांनो बघा, आयडियल फ्लुइड कोणाला म्हणणार, तर ज्याच्यामध्ये 4 गोष्टी असणार, पहिली, दुसरी, तिसरी आणि हे चौथी. ह्या 4 गोष्टी ज्या फ्लुइड मध्ये राहणार त्या फ्लुइडला म्हणणार आयडियल फ्लुइड. सर फक्त पॉइंट लिहिले, त्याच्यामध्ये काय लिहिलं काहीच नाही. तर बाळांनो बघा काय म्हणतो, इट इज कोणता रे, इनकॉम्प्रेसिबल असायला पाहिजे. ओके. इट इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजेच बाळांनो आयडियल फ्लुइड जो राहणार तो कसा राहणार, इनकॉम्प्रेसिबल राहणार. त्याच्यानंतर दुसरा, इट इज नॉन विस्कस. तिसरा पॉइंट काय बाळांनो, तर याचा जो फ्लो राहणार, इट्स फ्लो इज इररोटेशनल. आणि बाळांनो चौथा पॉइंट आहे, इट्स फ्लो इज स्टेडी फ्लो असायला पाहिजे. ओके. चला बाळांनो, भरपूरांना फक्त समजला काय तर लिहिला ते दिसलेलं आहे, बाकी काही समजले नाही की काय होते म्हणून. ओके. तर चौघांचा पण मिनिंग सांगतो. ह्या 4 पण प्रॉपर्टी म्हणजे फ्लुइड कसा असायला पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल असायला पाहिजे. फ्लुइड कसा असायला पाहिजे रे, नॉन विस्कस. जो फ्लुइड आहे त्याचा बाळांनो फ्लो कसा असायला पाहिजे, इरोटेशनल. आणि बाळांनो जो फ्लुइड आहे त्या फ्लुइडचा फ्लो जर कसा असेल, स्टेडी असेल. या 4ही पण गोष्टी ज्या फ्लुइड मध्ये लागू होतात किंवा जो फ्लुइड या 4ही पण गोष्टीला फॉलो करतो किंवा ऑबे करतो, त्या फ्लुइडला कोणता फ्लुइड म्हणणार बाळांनो आपण, आयडियल फ्लुइड. कोणता फ्लुइड म्हणणार रे, आयडियल फ्लुइड. तर बाळांनो इट इज इनकॉम्प्रेसिबल. आता इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय होते सर, तर बाळांनो त्याला आपण कॉम्प्रेस करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण बघितलंय रे की मी एक्झाम्पल देत राहतो माझ्या विद्यार्थ्यांना की
आपण जेव्हा बाईक मध्ये हवा भरतो तेव्हा हवेमध्ये तुझे पंक्चरची दुकान असते, ओके, ते काय करतात रे, तर कॉम्प्रेस, त्यांच्याकडे एक कॉम्प्रेसर सिलेंडर असतो त्याच्यामधली एअर ते आपल्या बाईकच्या टायर मध्ये किंवा व्हेकलच्या टायर मध्ये भरून देतात, येस ऑर नो? तर कोणती एअर असते, त्यांच्या जे सिलेंडर असतो त्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर असते, म्हणजेच बाळांनो काय केलं, एअरला कॉम्प्रेस केलेलं आहे, ओके बाळांनो. एअर मग आयडियल फ्लुइड म्हणणार आहोत का आपण एअरला? नाही, ते तर कॉम्प्रेस होत आहे. पण आयडियल फ्लुइड कसं असते रे, तर इनकॉम्प्रेसेबल असते, म्हणजे त्याला कॉम्प्रेस करू शकतो का? कॉम्प्रेस करणे म्हणजे त्याची डेन्सिटी वाढवू शकतो का आपण? नाही. डेन्सिटी ज्याची आपण चेंज नाही करू शकत त्या फ्लुइडला कोणता फ्लुइड म्हणणार आहे आपण? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणणार. म्हणजेच इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय झाला बाळांनो? डेन्सिटी. डेन्सिटीला डिनोट कशाने करतात रे? रो ने डिनोट करतात, आणि रो इज इक्वल टू कशी राहणार, तर कॉन्स्टंट राहणार बाळांनो. म्हणजेच कोणता फ्लुइड आहे तो? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, ज्याची डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार, त्या फ्लुइडला कोणता फ्लुइड म्हणणार? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. पहिला पॉईंट समजला का? हो सर. म्हणजे ज्याला कॉम्प्रेस नाही करू शकतो आणि ज्याची डेन्सिटी कॉन्स्टंट राहते त्या फ्लुइडला आपण म्हणतो इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, ओके. त्यानंतर बाळांनो इट इज नॉन विस्कस, याचा बी अर्थ सांगतो. पहिला पॉईंट समजला, आता दुसरा पॉईंट. इट इज नॉन विस्कस म्हटलंय. नॉन विस्कस म्हणजे काय होणार आहे, की ज्याची विस्कॉसिटी 0 राहणार. काय राहणार? विस्कॉसिटी. विस्कॉसिटी किती राहणार, तर 0 राहणार. अशा फ्लुइडला कोणता फ्लुइड म्हणणार, तर नॉन विस्कस फ्लुइड. सर आता विस्कॉसिटी म्हणजे काय होते, ओके. चला रे, प्रत्येकाचा अर्थ समजत जातो आपण स्टेप बाय स्टेप, ओके. तर बाळांनो विस्कॉसिटी म्हणजे काय अर्थ बघा. एक मी काय केलं, एक असं समजा इन्क्लाइन ग्लासची प्लेट ठेवली, म्हणजे एक ग्लासची प्लेन वाली प्लेट आहे, ओके. अशा प्रकारे मी काय केलं रे, त्याला इन्क्लाइन केलंय, इन्क्लाइन करून ठेवलंय, घसरपट्टी सारखी एक प्लेट ठेवलेली आहे, ओके. बाळांनो ऑब्झर्व काय करायचं आहे बघा, तुम्हाला सांगतो मी, माझ्या विद्यार्थ्यांना एक्झाम्पल देत राहतो. पहिले काय टाकतो आम्ही, तर पाणी टाकला समजा, तर पाणी काढणारे समजा जास्त नाही टाकायचं, असं नळीच नाही लावायचं, नळच नाही लावायचं. काय टाकायचं, 2-3 ड्रॉप पाणी टाकला समजा या प्लेटवर, तर पाणी काढणार रे खाली येणार, येस ऑर नो? हो सर. आता बाळांनो पाणी ऑब्झर्व केले तुम्ही, चला त्यानंतर तुम्हाला पाणी झाला गेला खाली, दुसऱ्या वेळेस काय टाकायचं, शहद टाका. शहद म्हणजेच हनी, किंवा शहद नाही टाकायचं, ग्लिसरीन टाका, ओके. तर बाळांनो ग्लिसरीन टाका किंवा शहद टाका तुम्ही, तर काय होणार आहे, शहद जो आहे तो काय होत जाणार, या प्लेटला चिपकत जाणार, आणि वॉटर ज्या स्पीडने गेलं तर त्या स्पीडने शहद बी फ्लो होणार आहे का? नाही होत. काऊन होत बाळांनो, तर शहदला काय आहे, विस्कॉसिटी म्हणजे चिकटपणा आहे की नाही, चिपकू आहे ना तो शहद, किंवा ग्लिसरीन, किंवा बाळांनो आणखी काय असते, ग्रीस झाला, किंवा बाळांनो वॅसलीन झाली, आणखी काय असते बाळांनो, ज्यांना चिकटपणा असते. कोणते फ्लुइड्स आहेत मग? विस्कस फ्लुइड आहेत. बट आयडियल फ्लुइड कसं असायला पाहिजे, नॉन विस्कस, म्हणजे तो चिकट राहील का? नाही, म्हणजे त्याची विस्कॉसिटी कशी राहणार आहे, 0 राहणार, ओके. आणि विस्कॉसिटी बाळांनो काय असते, तर प्रॉपर्टी असते रे फ्लुइडची किंवा लिक्विडची. बाळांनो काय प्रॉपर्टी असते, तर बघा रे, की जे मॉलिक्युल्स असतात, आता समजा शहद आहे, तर शहदचे जे ऍडजस्टंट मॉलिक्युल असतात ते एकमेकांच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करतात, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो रे विस्कॉसिटी. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इन विच the adjacent molecule opposes to the relative motion of each other, that property is called as a viscosity. आणि viscosity जर 0 असेल तर फ्लुइड कसं राहणार, नॉन विस्कस राहणार. समजला का? चला त्यानंतर बाळांनो अरे इट्स फ्लो इज इरोटेशनल, म्हणजेच बाळांनो जो आयडियल फ्लुइड राहणार त्याचा फ्लो कसा राहणार, इरोटेशनल राहणार. आता इरोटेशनल फ्लो म्हणजेच काय होणार बाळांनो, फ्लो कसा राहणार रे, स्मूथ राहणार एकदम. फ्लो इज स्मूथ म्हणू शकता, स्मूथ, ओके. तर बाळांनो फ्लो कसा राहणार, एकदम स्मूथ राहणार, म्हणजेच बाळांनो एकदम शांतपणे आणि स्मूथली फ्लो होणारा फ्लो, म्हणजेच काय राहणार, फ्लो होणार त्या फ्लुइडचा, म्हणजेच तो कोण आहे, तर आयडियल फ्लुइड मध्ये येणार, ओके. त्यानंतर बाळांनो फ्लो इज स्टेडी. आता स्टेडी बघा, इरोटेशनलचा मिनिंग काय, तर फ्लो कसा राहणार, एकदम स्मूथ राहणार, आणि फ्लो कसा असायला पाहिजे, तर स्टेडी सुद्धा असायला पाहिजे. स्टेडीचा मिनिंग काय होते बाळांनो, तर वेलॉसिटी नाव ऐकलं असेल तुम्ही, येस ऑर नो? वेलॉसिटी कशी राहणार बाळांनो, तर कॉन्स्टंट राहणार, त्या फ्लोला काय म्हणणार आपण, स्टेडी फ्लो म्हणणार, ओके. तर फ्लुइडच्या फ्लोची जे वेलॉसिटी असणार ते प्रत्येक पॉइंटवर जर कॉन्स्टंट येत असेल किंवा सेम व्हॅल्यू येत असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या पाईप मधून काय होतं, फ्लुइड किंवा वॉटर फ्लो होतं एखाद्या पाईप मधून, आणि त्या पाईपच्या कोणत्या बी पॉइंटवर तुम्ही जर वेलॉसिटी घेतल्या, तर वेलॉसिटी जर सगळ्या पॉइंटवर कॉन्स्टंट किंवा सेम येत असेल तर बाळांनो तो फ्लुइडचा फ्लो कसा आहे, मग स्टेडी फ्लुइड आहे, स्टेडी फ्लो आहे, म्हणजेच वेलॉसिटी कशी आहे त्याची, कॉन्स्टंट आहे. आणि या चारी पण प्रॉपर्टी ज्या फ्लुइड मध्ये लागू होणार, किंवा जो फ्लुइड या चारी पण प्रॉपर्टीला ऑबे करणार, त्या फ्लुइडला कोणता फ्लुइड म्हणणार रे, आयडियल फ्लुइड. चला बाळांनो, तर सगळ्यात आधी मी सांगितलं फ्लुइड म्हणजे काय होते, त्यानंतर फ्लुइडच्या प्रॉपर्टी सांगितल्या, त्यानंतर आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी सांगितल्या. आता आपल्याला समजायचं आहे समोरचा पोर्शन. तर बाळांनो बघा रे, या चॅप्टरला आपण 2 पार्ट मध्ये स्टडी करणार आहोत. किती पार्ट मध्ये?
दोन पार्ट मध्ये स्टडी करणार. ओके चला, तर कोणते कोणते सर, तर हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्स. ओके, हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय होणार बाळांनो, सपोज पाणी जर थांबलेलं आहे रे, तर बाळांनो पाणी कसं आहे मग थांबलाय म्हणजेच रेस्ट मध्ये, रेस्ट मध्ये म्हणजे स्टॅटिक आहे, स्टॅटिक आहे म्हणजे रेस्ट मध्ये, आणि थांबलेल्या पाण्याचा अभ्यास करणार आपण त्याला काय म्हणणार आहे, हायड्रोस्टॅटिक्स म्हणणार. ओके, तर हायड्रोस्टॅटिक्स आणि दुसरा काय राहणार बाळांनो, तर हायड्रोडायनॅमिक्स. ओके, हायड्रोडायनॅमिक्स. ओके, बघा का बाळांनो काय समजायचं आहे, हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे जर फ्लुइड किंवा वॉटर जो आहे तो कसा असणार आहे, रेस्ट मध्ये. फॉर एक्झाम्पल बाळांनो मी काय घेतला, बकेटमध्ये पाणी घेतला, किंवा मी ड्रामामध्ये पाणी घेतला, किंवा मी काय घेतलं, एखाद्या टँक मध्ये पाणी कन्सिडर करतो, किंवा एखाद्या तलावातला पाणी आहे म्हणजे थांबलेला पाणी आहे. ओके, तर बाळांनो थांबलेला पाणी आहे म्हणजे रेस्ट मध्ये आहे, तर रेस्ट मध्ये असलेल्या पाण्याच्या स्टडीला काय म्हणणार आपण, हायड्रोस्टॅटिक्स म्हणणार. आणि आता बाळांनो जसा की नळाचा पाणी आहे, किंवा नदीचा पाणी आहे, किंवा नाल्याचा पाणी आहे, किंवा तलाव याचा पाणी आहे, कॅनलचा पाणी आहे. ओके, किंवा एखाद्या पाईप मधून जर पाणी फ्लो होत आहे, तर बाळांनो पाणी काउंट राहिलाय, फ्लो होत आहे म्हणजे डायनॅमिक होत आहे, डायनॅमिक आहे तो चेंज होत आहे त्याच्यामध्ये, म्हणजेच बाळांनो हायड्रोडायनॅमिक म्हणजेच काय, तर फ्लो होणाऱ्या फ्लुइडच्या स्टडीला आपण काय म्हणणार, हायड्रोडायनॅमिक्स म्हणणार, आणि रेस्ट मध्ये असलेल्या फ्लुइडच्या स्टडीला काय म्हणणार रे, हायड्रोस्टॅटिक्स म्हणणार. तर या दोन पार्ट मध्ये सगळ्यात आधी आपण हायड्रोस्टॅटिक्सला स्टडी करू, त्यानंतर आपण बघणार हायड्रोडायनॅमिक्स. अशा प्रकारे 7 मार्क्स साठी आपल्याला या चॅप्टरला दोन पार्ट मध्ये स्टडी करायचं आहे. तर समोरचा टॉपिक आहे बाळांनो की फ्लुइडचा प्रेशर काय होते. ओके, तर फ्लुइड प्रेशर म्हणजे काय होते ते सांगतो बाळांनो. बघा रे, फ्लुइड प्रेशर म्हणा किंवा प्रेशर, तर बाळांनो हे बघा 5व्या वर्गात प्रेशर नाव ऐकलाच असेल तुम्ही. ओके, आणि आता हळूहळू तुमचा जो पेपरचा प्रेशर आहे, एक्झामचा प्रेशर आहे, अभ्यासाचा प्रेशर आहे, तो पण वाढणार आहे बाळांनो. ओके, तर बाळांनो बघा फ्लुइड प्रेशर म्हणजे काय होते. चला रे, फ्लुइड प्रेशर, फ्लुइड प्रेशर. चला बाळांनो, प्रेशरला कशाने डिनोट करतो रे आपण, तर पी ने. पी म्हणजे काय, प्रेशर. आणि बाळांनो प्रेशरचा फॉर्म्युला पण माहिती आहे सर आम्हाला. हो, तर मला बी माहिती आहे. प्रेशर इज इक्वल टू काय होते, फोर्स अपॉन एरिया होते सर. यस ऑर नो? हो सर. तर बाळांनो आता काय होणार आहे बघा, प्रेशर म्हणजेच काय रे, फोर्स अपॉन एरिया आहे. तर फ्लुइडचा प्रेशर काय होणार बघा, मी डेफिनेशन बोलतो बाळांनो, कधी कधी मी लिहून मी दाखवतो, बट आज बोलूनच दाखवतो. ओके, लिहायला वेळ लागतो मग व्हिडिओ लंबा होते, तुम्ही पाहत नाही मग पूर्ण व्हिडिओ, मला माहित झालेलं आहे. तर बाळांनो काय करायचं आहे बघा रे, तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर याला डिफाईन कसं करणार फ्लुइड प्रेशरला, द प्रेशर ड्यू टू डाऊनवर्ड फोर्स, किंवा असं म्हणू शकता द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड, किंवा नॉर्मल फोर्स काय असं समजा रे, द फोर्स पर युनिट सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट असं पण म्हणू शकता. ओके, द प्रेशर ड्यू टू फ्लुइड इज डिफाइंड ॲज द फोर्स किंवा नॉर्मल फोर्स पर युनिट सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट दॅट इज कॉल्ड एज ए फ्लुइड प्रेशर. ठीक आहे, किंवा द फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऍट रेस्ट. फ्लुइड कसा असायला पाहिजे, रेस्ट मध्ये असायला पाहिजे बाळांनो. ओके, तर द फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऍट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज ए फ्लुइड प्रेशर. काय बोललो, द फोर्स पर युनिट किंवा द फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऍट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट दॅट इज कॉल्ड एज ए फ्लुइड प्रेशर. बाळांनो प्रेशरचा एसआय युनिट काय राहणार बघा, एसआय युनिट. ओके, एसआय युनिट काय असतो रे प्रेशरचा, बोला बाळांनो काय असते, फोर्सचा काय होणार न्यूटन, एरियाचा काय होते मीटर स्क्वेअर. कसं वाचणार याला, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, और बाळांनो प्रेशरचा एसआय युनिट जो असतो त्याला काय म्हणतो आपण, पास्कल म्हणतो सर. यस और नो बाळांनो? हो सर. तर पास्कल सुद्धा काय आहे बाळांनो, प्रेशरचा एसआय युनिट आहे. पुन्हा बाळांनो तुम्ही ऐकला असेल रे बार, 1 बार ऑफ प्रेशर किंवा 1 बार प्रेशर आहे, 2 बार प्रेशर आहे, 5 बार आहे. बार म्हणजे काय होते, हा सुद्धा युनिटच आहे बट एसआय युनिट नाही. एसआय युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. पास्कल आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरची व्हॅल्यू सेम राहणार, किंवा दोन्ही पण सेम गोष्टी आहेत. ओके, फक्त बाळांनो बार जो आहे तो 1 बार इज इक्वल टू, बार जो आहे तो कन्व्हेन्शनल युनिट आहे, एसआय युनिट नाही आहे, बार कन्व्हेन्शनल युनिट आहे. आणि 1 बार इज इक्वल टू होणार बाळांनो 10 to the power 5 पास्कल. काय लिहिलं रे, 1 बार इज इक्वल टू 10 to the power 5 पास्कल होणार. आणि बाळांनो पुन्हा 1 HPA, 1 हेक्टा पास्कल. HPA म्हणजे काय होते, हेक्टा पास्कल. हेक्टा म्हणजे 100, तर इज इक्वल टू किती होणार 100 पास्कल. ओके बाळांनो, चला तर मी काय सांगितलेलं आहे, प्रेशरची डेफिनेशन. ओके, त्याच्यानंतर त्याचे एसआय युनिट, त्यानंतर 1 बार म्हणजे किती पास्कल होते रे,
तर बाळांनो 10⁵ पास्कल आणि 1 बार म्हणजे 1 ATM होते. ओके, 1 बार and 1 bar is equal to 1 ATM. ATM सुद्धा काय आहे बाळांनो? ऍटमॉस्फिअरिक प्रेशरचा युनिट असतो. ATM असतो की नसतो बाळांनो? ऍटमॉस्फिअर पण म्हणतो आपण याला. 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे काय, तर 1 बार होते आणि 1 बार किती होते? 10⁵ पास्कल होते. मग 1 ATM किती होणार बाळांनो? किंवा 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू किती होणार? तर 10⁵ पास्कल. गॉट इट? येस सर. ओके, आणि 1 हेक्टा पास्कल, हेक्टा म्हणजे 100 म्हणजे 100 पास्कल म्हणजे 1 हेक्टा पास्कल होते. ओके, चला तर हा झाला प्रेशर बद्दल झाला. आता आपल्याला इथून चालू करायचे आहे प्रेशरचे छोटे छोटे डेरिव्हेशन्स आहेत आणि प्रेशरचे कशामुळे फ्लुइडमुळे येणारे फॉर्म्युलाज आपल्याला काढायचे आहेत. तर बघा बटन चालू करतो लगेच. ओके, जास्त काही अजूनपर्यंत चालू झालेलं नाहीये, तर वडांनो जॉईन व्हा, लवकर लवकर व्हा, पटापट व्हा. 10 रुपये 10 रुपये. ठीक आहे, चला. ओके, आता काय करणार आहे तर बघा काय समजायचं आपल्याला. ओके, चलो प्यारे बच्चों काय बघायचं होतं रे? एक्सप्रेशन फॉर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. तर काय समजायचं आहे बाळांनो? प्रेशरचा फॉर्म्युला काढायचा आहे. कशामुळे? तर लिक्विड मुळे येणारा जो प्रेशर आहे, लिक्विड मुळे येणारा प्रेशर किती असणार आहे तो आपण काढणार आहोत बाळांनो. तर बघा सगळ्या आधी काय करतो, लिक्विड घ्यावं लागेल ना. तर एक कंटेनर घेतला बाळांनो अशा प्रकारे. या कंटेनर मध्ये काय आहे रे? लिक्विड आहे. तर लिक्विड आहे तर काढा मग अशा प्रकारे. हा काय आहे? लिक्विड आहे. कशामध्ये आहे बाळांनो? कंटेनर मध्ये लिक्विड आहे. कंटेनर मध्ये लिक्विड आहे तर करायचं काय आहे? लिक्विड मध्ये एखादी ऑब्जेक्ट डुबवा मग. चलो प्यारे बच्चो, ठीक आहे. काय घेतला रे? कंटेनर घेतला. कंटेनर मध्ये काय आहे बाळांनो? लिक्विड आहे. आता लिक्विड मध्ये इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतो. समजा की एक सिलेंडर आहे, लिक्विडच्या अंदर एक इमॅजिनरी सिलेंडर आहे अशा प्रकारचा. ठीक आहे बाळांनो? हो सर. ठीक आहे, तर काय आहे बाळांनो? सिलेंडरची जे हाईट आहे त्याला काहीतरी नाव देतो. सिलेंडरच्या हाईटला म्हणतो एच. म्हणू का रे? हो सर. सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला ए म्हणतो. सिलेंडरचा वेट कुठे लागणार रे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आता असं समजा बाळांनो, हा जो सिलेंडर आहे जो इमॅजिन केलेला आहे ऍक्च्युअल मध्ये, की सिलेंडर जो आहे बाळांनो तो आपण इमॅजिन केलेला आहे. ओके, चला. तर इमॅजिनरी सिलेंडर आहे लिक्विडच्या अंदर मध्ये. आता सिलेंडरवर लिक्विड काय करणार? इकडून बी फोर्स लावणार ना बाळांनो. येस और नो? एफ फोर्स लावणार. म्हणजे सिलेंडर आता खाली बी नाही जात आहे, वर बी नाही जात आहे. तर वेटला कोण बॅलन्स करताय? मग हा एफ जो फोर्स आहे किंवा लिक्विडने लावलेला फोर्स आहे तो काय करताय? याच्या वेटला बॅलन्स करताय. तर बाळांनो याला लिहिणार कसं? तर कन्सिडर करणार. ओके, कन्सिडर an imaginary cylinder inside a liquid container as shown in figure. ओके, चला बाळांनो काय कन्सिडर केलं आपण? एक इमॅजिनरी सिलेंडर आहे बा. कुठे आहे? तर लिक्विडच्या कंटेनरच्या आतमध्ये आहे, जो की आपण डायग्राम मध्ये दाखवलाय. लेट सिलेंडरची हाईट म्हणजे काय? लेट. एच म्हणजे काय बाळांनो? हाईट ऑफ द सिलेंडर आहे. यस और नो? हाईट ऑफ सिलेंडर. त्याच्यानंतर बाळांनो दुसरा काय आहे रे? एम म्हणजे काय होणार? मास ऑफ द सिलेंडर. यस और नो? हो सर. त्यानंतर डेन्सिटी म्हणजे काय होणार? रो होणार. त्यानंतर बाळांनो एफ म्हणजे काय किंवा एमजी म्हणजे काय? त्याचा वेट आहे. ए म्हणजे काय बाळांनो? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इमॅजिनरी सिलेंडर. जो इमॅजिनरी सिलेंडर आहे याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला काय म्हटलंय आपण? ए म्हटलेलं आहे. नाव आता काय करायचं आहे बघा. तर बाळांनो आपल्याला माहित आहे. काय माहित आहे रे? वी नो दॅट. हो सर, लिहिलंय तर सही आहे तुम्ही इंग्लिश मध्ये. बट काय करायचं आहे? काय माहिती आहे आपल्याला? तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. यस और नो? यस सर. तर बाळांनो देअरफॉर किंवा बट बाळांनो बट हा कोण आहे रे? फोर्स. बघा लिक्विड पाण्यामध्ये एखादी ऑब्जेक्ट टाकला तर पाणी त्याच्यावर का लावते? खालून फोर्स लावते. सो दॅट पाण्यामध्ये आपल्याला एखादी वस्तू कशी वाटते रे? हलकी वाटते. काऊन वाटते? तर पाणी पितं त्याला फोर्स लावून राहिला ना खालून. तर बाळांनो हा जो पाण्याने लावलेला खालून लावलेला फोर्स आहे तो जर वेटला बॅलन्स करत असेल तर सिलेंडर हलणार आहे का? नाही. सिलेंडर जिथल्या तिथंच आहे समजा. तर मग काय झालं? सिलेंडरच्या वेटला हा जो डाऊनवर्ड डायरेक्शन मधून अपवर्ड डायरेक्शन लागत आहे, म्हणजे खालच्या भागावरून किंवा खालच्या भागावर अपवर्ड डायरेक्शन लागणार. बघा यारो दिसला का तुम्हाला? यारो. ठीक आहे. तर बाळांनो हा जो फोर्स आहे हा काय करताय? या सिलेंडरच्या डाऊनवर्ड डायरेक्शन लागणाऱ्या वेटला काय करता? बॅलन्स. म्हणजे एफ इज इक्वल टू झाला वेट. वेट म्हणजे काय? मास इंटू ग्रॅव्हिटी. तर फोर्सचा फॉर्म्युला काय झाला रे? मास इंटू ग्रॅव्हिटी. लिहा बाळांनो प्रेशरच्या फॉर्म्युला एफच्या ठिकाणी एमजी लिहा. तर देअरफॉर
प्रेशर इज इक्वल टू काय होणार आहे, फोर्स साठी काय लिहिणार, मास इंटू ग्रॅव्हिटी डिवाइडेड बाय काय म्हणत नो, एरिया. चलो प्यारे बच्चो, आता काय करणार, ओके काहीच नाही, दम नाही याच्यामध्ये, काहीच नाही. ओके चला, हा असाच आहे. मासला काय लिहिणार, मास म्हणजे काय होते, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम होते बाळांनो. देअरफॉर प्रेशर इज इक्वल टू काय फॉर्म्युला म्हणणार आहे, मास या ठिकाणी काय लिहिणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूमला कॅपिटल व्ही म्हणतो, जी जसंच्या तसं, डिवाइडेड बाय काय रे, एरिया आहे. बाळांनो व्हॉल्यूम कोणाचा, जो सिलेंडर घेतलाय त्या सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणा. तर काय होणार, व्हॉल्यूम म्हणजे काय होते, सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणजे काय होते, एरिया इंटू हाईट. येस ऑर नो, होत सर. देअरफॉर प्रेशर इज इक्वल टू काय होणार बाळांनो, बघा रे, प्रेशर इज इक्वल टू डेन्सिटी जसंच्या तसं, व्हॉल्यूमला काय लिहिणार, एरिया इंटू हाईट. सिलेंडरचा एरिया इंटू सिलेंडरची हाईट म्हणजे सिलेंडरचा काय झाला, व्हॉल्यूम झाला, इंटू ग्रॅव्हिटी जसंच्या तसं डिवाइडेड बाय एरिया. एरिया एरिया कॅन्सल, राहिला काय बाळांनो, देअरफॉर प्रेशर इज इक्वल टू काय राहिला रे, एच रो जी. अँड दिस इज व्हॉट, तर दिस इज द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. म्हणजेच बाळांनो या इमॅजिनरी सिलेंडरवर या लिक्विड मुळे किती प्रेशर येत आहे बाळांनो, तर एच रो जी एवढा प्रेशर येत आहे. कोणावर रे, तर या इमॅजिनरी सिलेंडरवर. कशामुळे, तर या लिक्विड मुळे. ओके इमॅजिनरी सिलेंडर लिक्विड मध्ये आहे आणि लिक्विड मुळे या इमॅजिनरी सिलेंडरवर किती प्रेशर लागत आहे, तर एच रो जी. एच म्हणजे काय होती बाळांनो, हाईट होती सिलेंडरची, रो म्हणजे काय डेन्सिटी, आणि जी म्हणजे काय रे, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे बाळांनो. हा झाला रे एक्सप्रेशन फॉर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. त्याच्यानंतर आपल्याला समजायचं आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय होतं. नाव ऐकलंय का बाळांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, हो सर ऐकला तर आहे, पण होते काय ते माहिती नाही. चलो प्यारे बच्चों, तर अभी बताता, अभी ठीक करके देता, लक्ष द्या मग. चला तर काय समजायचं आहे बघा रे. चला बाळांनो, आता काय करणार, तर त्यानंतर आहे रे काय आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर समजून सांगतो बाळांनो, टेन्शन नाही घ्यायची. ओके डेफिनेशन सकट सांगतो. चलो काय बच्चो, ठीक आहे, याच्या नोट्स पण देणार आहोत, तर अभ्यास करायचा आजच्या आजच करायचा, खतम करायचा. जसं जसं माझा सिलेबस समोर जाणार तसं तसं तुमचा अभ्यास बी व्हायला पाहिजे. ओके चला, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आपण डिनोट करणार आहे P0 ने. P0 म्हणजे काय मग बाळांनो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जिथं बी P0 दिसला म्हणजे कोणता प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. कोणता प्रेशर आहे तो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. तर चला मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय होते, ऍटमॉस्फिअर नाव ऐकलंय, हो सर. ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे, एअर आहे, येस ऑर नो. आणि एअर का करते, तर डोक्यावर प्रेशर लावणार आहे. काय लावून राहिलं, डोक्यावर काय लागत आहे, प्रेशर लागत आहे. कोणामुळे रे, एअर मुळे. ओके चल, तर बाळांनो आता होते काय, तर प्रेशर ड्यू टू, डेफिनेशन बोलतो ऍटमॉस्फेरिक प्रेशरची. जे बोलत होते नोट्स मध्ये दिसणार, तुम्हाला लिहायचं, वाचायचं, समजायचं, प्रॅक्टिस करायचं. ओके चला, तर बाळांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, द प्रेशर ड्यू टू काय रे, एक्झर्टेड बाय द कोणामुळे, एअर मुळे. ओके तर बाळांनो कसं वाचणार किंवा कसं डिफाईन करणार याला, द प्रेशर ड्यू टू डाउनवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द एअर. एअर का करते, माझ्या डोक्यावर हवा काय करून राहिले, डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लावून राहिले. दिसत नाही तुम्हाला, बट एअर काय आहे, फ्लुइड आहे, येस ऑर नो. एअर जर फ्लुइड आहे तर एअर काय करताय, माझ्या डोक्यावर डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लावत आहे. तर काय झालं रे, डाउनवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द एअर. एअर कुठे आहे, तर अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. तर डाउनवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द एअर इन अर्थ ऍटमॉस्फिअर, दॅट इज कॉल्ड एज ए ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, किंवा द प्रेशर ड्यू टू डाउनवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द एअर इन अर्थ ऍटमॉस्फिअर, दॅट इज कॉल्ड एज ए ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशरला P0 म्हणणार, फॉर्म्युला तोच राहणार आहे बाळांनो. त्यानंतर दुसरी गोष्ट समजायची काय, तर बाळांनो बघा रे, आपल्याला माहिती आहे हवा जी आहे ते कुठं जास्त राहते, जमिनीच्या सरफेसवर. येस ऑर नो, अर्थ सरफेसवर एअरची डेन्सिटी जास्त असते. जसं जसं वर जातो आपण, म्हणजे हाईट वर जातो, तर प्रेशर काय होत जाते, कमी कमी होत जाते, किंवा एअरची डेन्सिटी काय होते, कमी कमी होत जाते बाळांनो. एअरची घनता, हवेची घनता कमी कमी होत जाते. येस ऑर नो, हो सर. तर बाळांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर मॅक्झिमम कुठे राहणार, मग ग्राउंड सरफेसवर किंवा अर्थच्या सरफेसवर ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं राहणार, मॅक्झिमम राहणार. आणि बाळांनो जसं जसं वर राहणार तसं तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार. आणि बाळांनो समुद्र पातळीवर असलेला जो प्रेशर राहणार, हवेमुळे येणारा समुद्र पातळीवर, समुद्र पातळी म्हणजे सी लेवल. ओके, समुद्र पातळीवर असणारा जो काय रे प्रेशर आहे हवेमुळे येणारा, त्या प्रेशरला कोणता प्रेशर म्हणणार आपण,
तर नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच काय होणार बाळांनो, नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय होणार रे, तर सी लेवलवर असलेला जो प्रेशर आहे, ओके, सी लेवलवर असलेला जो प्रेशर आहे बाळांनो, त्या प्रेशरला आपण नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. ओके, तर झाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल मधला. म्हणजेच काय बाळांनो, तर हवेमुळे किंवा वातावरणामध्ये असलेल्या हवेमुळे येणारा जो दाब आहे त्याला आपण वातावरणीय दाब असे म्हणतो. प्रेशरला काय म्हणतात, तर दाब म्हणतात. ओके, चला बाळांनो, त्यानंतर आता समोर समजायचं. ओके, चलो प्यारे बच्चो, त्यानंतर आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऍट हाईट. हाईट आहे, डेप्थ आहे, त्यानंतर डिस्टन्स वाले फॉर्म्युला आहेत, तिन्ही पण सांगून देतो. त्यानंतर आपण बघू रे, समोर बघू. चलो प्यारे बच्चो, टेंशन लेने का नाही, अभ्यास करने का. ओके, हो सर. चल आता काय करणार तर बघा रे, एक्सप्रेशन फॉर प्रेशर, प्रेशर इनसाइड लिक्विड ऍट हाईट. प्रेशर आहे लिक्विडच्या आतमध्ये, बट कशावर, तर लिक्विड मध्ये काहीतरी हाईट वर आहे प्रेशर, तो काढायचा आपल्याला. सर नो, चला बाळांनो काय करणार तर प्रेशरचं डेरिवेशन आहे, म्हणजे काय करायचं, लिक्विड घ्यायचा. ठीक आहे, लिक्विड मध्ये काय घेणार तर आपण इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करणार बाळांनो. अशा प्रकारे हा दिसत आहे का, काय आहे, कंटेनर आहे. कंटेनर म्हणजे कोणता बी एखादा भांडा घ्या, गंज घ्या, नाही ते एखादा ड्राम घ्या, एखादी टँक घ्या, नाही ते एखादा तलाव समजायला. पैसे लागून राहिले का, नाही सर, तर मग घ्या ना. काय करणार बाळांनो, पाणी भरायच्या आता तलावात पाणी भरायला पैसे लागतील, गंजात पाणी भरायला पैसे लागणार आहे का, एवढा बी नाही करू शकत का बाळांनो तुम्ही. भरा लवकर लवकर, बघा भरलो पाणी, दिसत आहे का. चला रे, आता काय करायचं, तर काय करणार बाळांनो, एक कंटेनर आहे, कंटेनरच्या आतमध्ये लिक्विड आहे, लिक्विडच्या आतमध्ये काय घेणार आपण तर एक सिलेंडर घेणार. काय घेणार रे, इमॅजिनरी सिलेंडर. येस ऑर नो, हो सर, असाच तर घेतला होता मगाशी पण आपण. चला ठीक आहे, तर हा इमॅजिनरी सिलेंडर आहे, कुठे आहे, लिक्विडच्या कंटेनर मध्ये डुबवलाय आपण त्याला. येस ऑर नो. ओके, आता बाळांनो हा लिक्विड जो आहे तो काय करणार, याच्यावर फोर्स लावणार. तर या अपवर्ड किंवा सिलेंडरच्या जो अप्पर पोर्शन मध्ये लागणारा फोर्स आहे त्याला F1 म्हणतो. सिलेंडरच्या बॉटम वरून लागणारा फोर्स कुठे लागणार, अपवर्ड डायरेक्शन लागणार, त्या फोर्सला म्हणतो रे F2 म्हणतो. ओके, सिलेंडरचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याला ए म्हणतो. सिलेंडरच्या हाईटला काय म्हणणार बाळांनो, H म्हणणार. बट सर आपण तर हाईट वरच काढतो ना, तर बाळांनो हमेशा 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 सिलेंडरची हाईट कशी मोजायची किंवा जो लिक्विडची हाईट आहे तुम्हाला मोजायची आहे, तर कशी मोजणार, तर हा काय आहे बाळांनो, कंटेनरचा काय आहे रे, बॉटम सरफेस आहे. सर नो, कंटेनरच्या बॉटम पासून तर मी मोजला समजा सिलेंडरच्या अप्पर सरफेस पर्यंत x1 डिस्टन्स आला. किती आला रे, x1 डिस्टन्स आला. त्याच्यानंतर बाळांनो पुन्हा आपला जो कंटेनर आहे, कंटेनरच्या बॉटम पासून हाईट जर मोजायची आहे तर कंटेनरच्या बॉटम पासूनच मोजायची. ओके, तुम्हाला एखादा तलाव आहे, तलावामध्ये हाईट किती आहे, कुठून मोजणार तुम्ही, तलावाच्या बॉटम पासून हाईट मोजली जाणार. ओके, तर बाळांनो बॉटम पासून आपण सिलेंडरच्या अप्पर सरफेस पर्यंत जो मोजला त्याला x1 म्हणतो, आणि कंटेनरच्या बॉटम पासून तर सिलेंडरचा जो बॉटम सरफेस आहे तिथपर्यंत डिस्टन्सला x2 म्हणतो. तर मला काय काढायचे, हाईट काढायचे समजा सिलेंडरचे, तर मी काय करणार आहे, x1 मायनस x2 करणार. म्हणजेच काय होणार, सिलेंडरची काय मिळणार, मला हाईट मिळणार. समजला का, लिक्विड मध्ये सिलेंडरची हाईट किती आहे मग, तर x1 मायनस x2. x1 म्हणजे काय होता रे, कंटेनरच्या बॉटम पासून सिलेंडरच्या टॉप सरफेस पर्यंतचा डिस्टन्स आहे, आणि x2 म्हणजे काय तर बॉटम पासून बॉटमचा डिस्टन्स, म्हणजे कंटेनरच्या बॉटम पासून सिलेंडरच्या बॉटमचा जो डिस्टन्स आहे त्याला x2 म्हटला. तर x1 मायनस x2 म्हणजे काय झाली, एवढा झाला. मला एवढा पाहिजे समजा, तर एवढ्यातून मी एवढा काढला, राहिला किती, हा एवढा राहिला, तोच पाहिजे आपल्याला, त्यालाच काय म्हटलं आपण, हाईट म्हटलंय सिलेंडरची. येस ऑर नो, हो सर. ओके, चला बाळांनो आता समोर बघायचं, त्याला मिटवतो. कन्सिडर केला, काय केलं रे, कन्सिडर केला. हा मला सांगा सिलेंडरचा वेट कुठे लागणार, डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके, चलो प्यारे बच्चो, कन्सिडर अन इमॅजिनरी सिलेंडर. तेच केला होता मगाशी. काय केलेलं आहे, कन्सिडर अन इमॅजिनरी सिलेंडर इनसाइड अ लिक्विड कंटेनर एज शोन इन फिगर. लेट काय येणार, M म्हणजे काय, मास ऑफ द सिलेंडर आहे. F1 म्हणजे काय वाढणार, तर फोर्स ऍक्टिंग ऑन द अप्पर सरफेस ऑफ द इमॅजिनरी सिलेंडर. F2 म्हणजे काय रे, फोर्स ऍक्टिंग ऑन द कोणत्या डायरेक्शन लागत आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. F1 कोणत्या डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. F2 कुठे लागत आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, तर F2 इज द अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारा फोर्स ऑन द बॉटम सरफेस ऑफ द सिलेंडर. त्यानंतर मग mg म्हणजे वेट झाला, h म्हणजे काय रे, हाईट ऑफ द सिलेंडर, आणि h किती आहे तर x1 मायनस x2 इज इक्वल टू h. h म्हणजे काय, हाईट ऑफ अन इमॅजिनरी सिलेंडर. नाव
नाव बघा बाळांनो, इथपर्यंत तर काहीच नाही केलेलं आहे. काय केलंय, फक्त कन्सिडर केला की हा सिलेंडर आहे लिक्विडच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा काय सिग्निफिकन्स आहे ते लिहिलं. म्हणजे मास म्हणजे काय होतं, F1 म्हणजे काय आहे, F2 म्हणजे काय आहे, H म्हणजे काय आहे, A म्हणजे काय आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे की नाही. हो सर. नाव आता काय करणार बाळांनो बघा, तर आपल्याला माहित आहे बाळांनो, काय माहित आहे रे, तर बघा सिलेंडर जो आहे आता खाली बी नाही जात आहे आणि वर बी नाही जात आहे. म्हणजेच बाळांनो सिलेंडर कसा आहे, थांबलाय त्या पोझिशनवर किंवा इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असेल तर सिलेंडरवर लागणारे जे डाऊनवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्सेस आहेत ते कितीला राहणार, तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणाऱ्या फोर्सेसला बॅलन्स करणार. सिलेंडर आता खाली बी नाही जात आहे वर बी नाही जात आहे, तर सिलेंडरवर लागणारे जे डाऊनवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्सेस आहेत ते काय करणार, अपवर्ड डायरेक्शन लागणाऱ्या फोर्सेसला बॅलन्स करणार. म्हणजेच बाळांनो अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोण लागत आहे, हा F2 फोर्स लागत आहे. ओके, तर बाळांनो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ दिस सिलेंडर, असा लिहितो यार मी हमेशा असंच करतो, लिहून जाते लाईन करत जातो त्याला म्हणतो. ओके, तर फॉर EQUI, ओके UI इक्विलिब्रियम, फॉर इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ सिलेंडर, जो इमॅजिनरी सिलेंडर आहे त्याच्या इक्विलिब्रियम कंडिशन साठी बाळांनो काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्सेस इज इक्वल टू अपवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्स. तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोण लागत आहे, हा F2 आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोण लागत आहेत, F1 आणि mg. तर बाळांनो F2 काय करणार, F1 आणि mg ला बॅलन्स करणार. तर देअरफॉर F2 इज इक्वल टू काय होणार आहे, F1 प्लस mg. एवढा जर समजला तर विषयच मोकळा आहे. आता काय राहिला सर, तर बाळांनो फोर्स म्हणजे काय होते, प्रेशर इंटू एरिया. काऊन, तर प्रेशर इज इक्वल टू जर फोर्स अपॉन एरिया होते तर फोर्स इज इक्वल टू काय होणार मग बाळांनो, फोर्स इज इक्वल टू काय होणार, याच्यावरच एरियाला इकडे घेऊन येतं, प्रेशर इंटू एरिया म्हणजेच काय झाला, फोर्स झाला. तर बाळांनो घ्या F2 च्या ठिकाणी काय लिहिणार, F2 च्या ठिकाणी काय लिहिणार बाळांनो, तर P2 इंटू एरिया. एरिया कसा राहणार, सिलेंडरचा कॉन्स्टंट राहणार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. देअरफॉर F2 ला काय लिहिणार, P2 इंटू एरिया, प्रेशर इंटू एरिया म्हणजे F2 झाला, इज इक्वल टू F1 ला काय लिहिणार मग, P1 इंटू एरिया. सर P1 P2 काय आहे ते समजलाच नाही सर. तर P1 म्हणजेच बाळांनो सिलेंडरच्या अप्पर सरफेसवर लागणारा प्रेशर आणि P2 म्हणजे सिलेंडरच्या बॉटमवर लागणारा प्रेशर. ओके, प्लस काय आहे, mg आहे, m ला काय लिहिणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू काय असणार आहे, ग्रॅव्हिटी. ओके, चला मासला लिहिला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. त्यानंतर बाळांनो बघा व्हॉल्यूमला काय लिहिणार अगेन, एरिया इंटू हाईट. तर देअरफॉर P2 इंटू एरिया इज इक्वल टू P1 इंटू एरिया प्लस काय होणार आहे, डेन्सिटी जसं जसं व्हॉल्यूमला काय लिहिणार, एरिया इंटू हाईट, तर डेन्सिटी इंटू एरिया इंटू हाईट इंटू काय आहे, ग्रॅव्हिटी. बाळांनो बघा एरिया कॉमन निघला, इकडचा एरिया आणि तिकडचा एरिया काय झाला, कॅन्सल. चला इकडे करून देतो, P2 इंटू एरिया इज इक्वल टू एरियाला कॉमन काढला, राहिला काय रे P1 प्लस हा काय H रो जी, काऊन ते एरिया बाहेर काढला तर राहिला काय H रो जी. यस और नो, हो सर. एरिया काय झाले, कॅन्सल. तर आला काय बाळांनो, देअरफॉर बघा इथं बघा P2 इज इक्वल टू P1 प्लस H रो G and this is the expression for pressure due to liquid column inside किंवा expression for pressure inside liquid at height आली तर बघा H आलाय फॉर्म्युल्यात, P1 P2 सगळं काय आलेलं आहे. ओके, तर बाळांनो हा P2 कोण होता, P2 म्हणजेच काय होता रे, सिलेंडरचा जो बॉटम सरफेस आहे त्यावर लागणारा प्रेशर म्हणजे P2. P1 म्हणजे काय रे, तर बाळांनो सिलेंडरचा जो अप्पर सरफेस किंवा टॉप सरफेस आहे सिलेंडरचा त्यावर लागणारा प्रेशर म्हणजे P1 होता. आणि H रो जी म्हणजे काय बाळांनो, याला आपण काय म्हटलं होतं थोड्या वेळा आधी, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. तर काय आहे बाळांनो बघा रे, तर होत काय आहे की बॉटमवर लागणारा प्रेशर बरोबर टॉपवर लागणारा प्रेशर प्लस H रो जी. ओके, आणि हा काय तर एक्सप्रेशन फॉर प्रेशर इनसाइड लिक्विड ऍट हाईट वाला फॉर्म्युला झाला, समजला का. हो सर. त्यानंतर हा झाला हाईट साठी. तसाच आपल्याला कोणासाठी काढायचा आहे बाळांनो, डेप्थ साठी काढायचा आहे. हाईट म्हणजे उंचीसाठी काढला, आता आपण खोलीसाठी सुद्धा काढणार आहोत, म्हणजे डेप्थ वर काढणार आहोत फॉर्म्युला कोणाचा रे, प्रेशरचाच. ओके, तर कसं म्हणणार, प्रेशर एक्सप्रेशन फॉर प्रेशर इनसाइड लिक्विड ऍट डेप्थ. हाईटला काढा, डेप्थला चिपकवा, झाला विषय मोकळाच आहे. तर ऍट डेप्थ. चला बाळांनो सॉल्व करायचं आहे. तर काय केलं रे बघा, पुन्हा तेच करायचं आहे आपल्याला. चलो वापरणार आपण कोणाला तरी, ठीक आहे. फक्त डायग्राम मध्ये थोडे व्हेरिएशन्स राहणार, कसे राहणार तर मी समजून सांगतो. ओके, चला पूर्णच मिटवतो ना. चला हेडलाईन समजली असेल तुम्हाला, आज की ताजा खबर समजून राहिलंय का रे थोडा. हा सर, तुम्ही इम्पॉर्टंट काय ते सांगून नाही राहिले याच्यामध्ये, अजूनपर्यंत आलाच नाही तर सांगू का तुम्हाला, ठीक आहे.
हा बस आपल्या समजायच्या गोष्टी आहेत, यांच्यावर तुम्हाला थोडेफार 1-2 मार्क्स 2-2 मार्क्सचे न्यूमेरिकल्स वगैरे विचारले जाऊ शकते. अशा प्रकारचे हे टॉपिक्स आहेत जे की आपल्या सिलेबस मध्ये आहेत म्हणून मी शिकवतो. ओके, चला तर काय करायचंय बाळांनो बघा. काय करणार, एक्सप्रेशन फॉर प्रेशर इनसाइड लिक्विड ऍट डेप्थ. ओके, तर डेप्थ म्हणजेच खोल होते ना, डीप डाऊन म्हणजे खोल होते ना बाळांनो. बघा आता काय करणार, तर आपण काय करत आहोत बघा रे. काय घेतलं सर, काय रे बाळांनो, हा कंटेनर आहे लिक्विडचा. लिक्विडच्या कंटेनरच्या आतमध्ये कोण राहील, तर लिक्विड राहील. हे सर नो, हो सर. चलो अभी क्या करेंगे प्यारे बच्चों, ठीक है, चला रे. घेतला, एक लिक्विडचा कंटेनर आहे, कंटेनरच्या आतमध्ये लिक्विड आहे आणि लिक्विड मध्ये काय घेणार, तर सिलेंडर घेणार. काऊन सर, तर त्याच्याच तर काम आहे आपल्याला. ओके, तर बाळांनो बघा सिलेंडर कसा घेऊन राहिला. सिलेंडरचा जो अप्पर सरफेस आहे ना, तो कोइन्साइड होणार कोणारे, लिक्विडच्या अप्पर सरफेस सोबत कोइन्साइड व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण सिलेंडरला घेतलेलं आहे. ओके, चला बाळांनो, होता कोइन्साइड दिसला तुम्हाला. चला बाळांनो, काय रे, हा इमॅजिनरी सिलेंडर आहे. डेप्थ मोजायची आहे तर कुठून मोजणार, हाईट मोजायची होती तर खालून मोजली आपण. डेप्थ मोजायची आहे तर कुठून मोजणार, लिक्विड जिथपर्यंत आहे तिथपासून खोल किती आहे ते बघायचं आपल्याला, तर इथपासून मोजणार डेप्थ. ओके, चला कशी मोजणार, तर बघा बाळांनो, आता सिलेंडरचा वेट कुठे लागणार पहिले ते सांगा. तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट म्हणजे काय होणार आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. ए म्हणजे काय होणार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होणार. आणि इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, डेप्थ होणार कोणाची, सिलेंडरची. ओके, कशी काढणार सर, तर बघा मी काय करतो, डेप्थ मोजायची आहे, डेप्थ मोजायची आता कशी मोजणार बाळांनो, अप्पर सरफेस पासून, लिक्विडच्या अप्पर सरफेस पासून सिलेंडरच्या अप्पर सरफेसच्या डिस्टन्सला म्हणतो मी x1 म्हणतो, जो की किती राहणार बाळांनो, 0 राहणार. काऊन राहणार, तर मी काय घेतलं, सिलेंडर आणि लिक्विडचा अप्पर सरफेस काय होतात, दोन्ही पण कोइन्साइड होतात. कोइन्साइड होतात म्हणजे दोन्ही पण सेम लेवलवर आहेत. अप्पर सिलेंडरचा अप्पर सरफेस आणि कंटेनर मध्ये असलेला जो लिक्विडचा सरफेस आहे अप्पर सरफेस, दोन्ही पण काय होत आहेत रे, कोइन्साइड होतात. म्हणजे अप्पर सरफेस पासून, लिक्विडच्या अप्पर सरफेस पासून सिलेंडरच्या अप्पर सरफेसच्या डिस्टन्सला x1 म्हणतो. कोइन्साइड होतात म्हणजे x1 किती झाला, काही डिस्टन्स आहे का दोघांमध्ये कोइन्साइड होतात, तर नाही, या डिस्टन्स नाही. म्हणजे बाळांनो x1 ची व्हॅल्यू किती झाली, 0. आता सिलेंडरच्या अप्पर सरफेसवर येणारा जो प्रेशर आहे त्याला P1 म्हणतो, सिलेंडरच्या बॉटम सरफेसवर येणारा प्रेशरला P2 म्हणतो. ओके, चला नंतर काय करणार सर, तर आता एक राहिला पुन्हा, तर लिक्विडच्या अप्पर सरफेस पासून सिलेंडरच्या बॉटम सरफेस पर्यंतच्या डिस्टन्सला काय म्हणणार बाळांनो, आपण x2 म्हणणार. काय म्हणणार रे, x2 म्हणणार. एवढा समजला असेल तर आपण काय करणार आता, लिहिणार आहोत. तर कन्सिडर अन इमॅजिनरी सिलेंडर. ओके, इमॅजिनरी cylinder inside a liquid container at depth as shown in figure. Okay, let m म्हणजे काय होणार, mass of an imaginary cylinder होणार. P1 म्हणजे काय रे, pressure at the upper surface of the cylinder. P2 काय आहे, pressure at the bottom surface of the cylinder. त्यानंतर बाळांनो x1 minus x2 is equal to काय होणार, आता हाईट नाही होणार, आता काय होणार, डेप्थ होणार. काय होणार बाळांनो, डेप्थ. ओके, चलो प्यारे बच्चो, किंवा सिलेंडरच्या हाईटला आपण x1 मायनस x2 आधी पण म्हटलेला होता. ओके, चला तर काय करणार, समोर बघा आता, अगेन डेप्थ ऑफ द सिलेंडर किंवा डेप्थ ऑफ द लिक्विड. त्यानंतर बाळांनो समोर काय करायचं, ए म्हणजे काय होणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ सिलेंडर. नाव वी नो दॅट, आपल्याला काय माहित आहे, वी नो दॅट. काय फॉर्म्युला होता रे, हाईट वाला फॉर्म्युला कोणता होता हाईट साठी, तर P2 म्हणजे बॉटमवर लागणारा प्रेशर बरोबर टॉपवर लागणारा प्रेशर प्लस h रो जी. असं काही बोललो होतो बाळांनो. त्याच्यामध्ये h काय होता, तर P2 इज इक्वल टू P1 प्लस h ला काय म्हटलं होतं आपण, x1 मायनस x2 इंटू काय, तर रो जी आहे बाळांनो. सर नो, चलो प्यारे बच्चे, इथे x1 मायनस x2 नको म्हणा, इथे म्हणा d म्हणजे काय, तर डेप्थ आहे. ओके, चल आता काय करणार बघा रे, तर P2 दिसत आहे तुम्हाला, P2 म्हणजे बॉटमवर लागणारा प्रेशर आहे. P1 दिसत आहे, P1 म्हणजे काय रे, सिलेंडरच्या अप्पर सरफेसवर लागणारा प्रेशर. आणि सिलेंडरच्या अप्पर सरफेसच्या वर कोण आहे बाळांनो, इकडे कोण आहे रे, हवा आहे सर. लिक्विडच्या वर कोण आहे, एअर. आणि एअर मुळे येणारा प्रेशर थोडा वेळ आधीच बोललो होतो. आता बाळांनो एअर मुळे येणारा प्रेशरला काय म्हटलं होतं आपण, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर P1 किती झाला मग, P0 झाला. काऊन, तर हवेमुळे येणारा प्रेशर आहे, पाण्यामुळे येत आहे का वरच्या सरफेसवर प्रेशर,
पाण्यात डुबलाच नाही तो कोइन्साइड होत आहे बाळांनो, तर पाण्यामुळे प्रेशर येणार आहे काय अप्पर सरफेसवर? नाही. कोणामुळे येणार आहे प्रेशर? तर हवेमुळे. वर काय पाण्याच्या वर काय हवा, तर या अप्पर सरफेसवर कोणता प्रेशर येणार? हवेमुळे येणारा प्रेशर. आणि वर अप्पर सरफेसवर येणाऱ्या प्रेशरला P1 म्हटला. P1 कोणामुळे? त्या हवेमुळे. तर हवेमुळे त्यामुळे कोणता प्रेशर आहे? तो P0 आहे. P0 म्हणजे कोणता प्रेशर? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर P1 म्हणजे कोण झाला? P0. तर P2 राहणार आहे का? P1च नाही तर P2 राहणार का? नाही. तर P2 ला काय म्हणणार? P म्हणणार, म्हणजे प्रेशर आहे होतो. ओके, तर बाळांनो बट लिहा रे. P1 काय आहे? अप्पर सरफेसवरचा प्रेशर, आणि अप्पर सरफेसवर प्रेशर जातो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. सोबत बाळांनो x1 ची व्हॅल्यू किती आहे रे? x1 इज इक्वल टू 0 आहे. बघा डायग्राम मध्ये समजून सांगितलं रे. x1 ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर काय झाला मग? x1 मायनस x2 म्हणजे काय होणार? किंवा x2 मायनस x1. मला काय काढायचं? डिस्टन्स काढायचा, डेप्थ काढायची आहे. मी काय करणार? x2 आणि x1 या दोघांचा काय घेणार? डिफरन्स घेणार. ओके, तर काय मिळणार मला? डेप्थ मिळणार. तर x1 किती आहे? 0. तर x2 ची व्हॅल्यू किती झाली मग बाळांनो? डेप्थ एवढी झाली. किंवा असं समजू शकता तुम्ही x1 मायनस x2 इज इक्वल टू होणार डेप्थ, बट x1 किती आहे? 0 आहे. तर मायनस x2 इज इक्वल टू काय झाला? डेप्थ. ओके, तर बाळांनो डेप्थ पाहिजे तर काय होणार? x2 इज इक्वल टू मायनस ऑफ d झाला. सर नो. चलो x2 ची बी व्हॅल्यू भेटली आपल्याला, P0 भेटला. जर P1 ला P0 म्हटला तर P2 ला काय म्हणणार बाळांनो? P म्हणणार. एवढं म्हणावंच लागेल तुम्हाला. ओके, चला ह्या सगळ्या जे म्हटलंय ना बट मध्ये जे म्हटलंय ते इथं ठेवा या इक्वेशन मध्ये. तर संपला मग विषयच मोकळा आहे. काय करणार आता? लक्ष द्या. काय P2 ला काय म्हणणार? P म्हणजे टोटल प्रेशर आहे तो. P1 म्हणजे कोणता प्रेशर आहे? P0 म्हणजे कोणता प्रेशर आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर देअरफॉर P इज इक्वल टू P0 प्लस, समोर बोला बाळांनो x1 ची व्हॅल्यू x1 मायनस x2 इंटू रो जी, जसं तसं लिहितो थोड्या वेळासाठी. तर काय होणार? x1 ची व्हॅल्यू किती आहे? 0 मायनस x2 किती आहे रे? मायनस ऑफ d आहे. बघा x2 ला काय लिहिलंय मी? x2 इज इक्वल टू मायनस d. कसा आला? x1 मायनस x2 म्हणजे डेप्थ झाली. x1 किती आहे? 0 आहे. तर 0 मायनस x2 म्हणजे डेप्थ. x2 इज इक्वल टू काय झाला? मायनस ला इकडे x2 इज इक्वल टू मायनस ऑफ डेप्थ लिहिला बाळांनो. चला इंटू काय? तर रो जी. बघा डेप्थ इंटू रो जी. ओके, तर P इज इक्वल टू P0 काय करणार रे? प्लस मायनस मायनस काय झाले बाळांनो? प्लस झाला. तर काय झाला मग? d इंटू रो जी म्हणजेच d रो जी. समजला का? हो सर. ओके, मायनस इंटू मायनस प्लस झाला. प्लस म्हणजे प्लस, मायनस इंटू मायनस प्लस. 0 प्लस d म्हणजेच d झाला. तर d इंटू रो जी म्हणजे रो जी. प्लस मध्ये म्हणून इकडे प्लस d रो जी. ओके, चला बाळांनो, आणि हा काय आहे? तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर प्रेशर ड्यू टू लिक्विड इनसाइड ए डेप्थ. म्हणजे डेप्थ वर किती प्रेशर लागतो? तर P इज इक्वल टू P0 प्लस d रो जी. d म्हणजे काय? डेप्थ आहे, रो म्हणजे डेन्सिटी आहे, g म्हणजे ग्रॅव्हिटी आहे, P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि हा जो P आहे ना, या P ला म्हणतात टोटल प्रेशर. देअरफॉर कोणता प्रेशर आहे? P म्हणजे टोटल प्रेशर इज इक्वल टू काय आहे बाळांनो? बोला. P0 म्हणजे कोणता प्रेशर आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस d रो जी म्हणजे काय होणार बाळांनो? याला म्हणणार आहे गेज प्रेशर. कोणता प्रेशर म्हणणार? गेज प्रेशर. गेज प्रेशर. ओके, चला बाळांनो, तर काय आहे बघा? टोटल प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. ओके, बघा समजून सांगतो डेफिनेशन. गेज प्रेशरची डेफिनेशन म्हणजे काय होते? तर गेज प्रेशर टोटल प्रेशर म्हणजे काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर आहे. तर देअरफॉर गेज प्रेशर GAGE गेज प्रेशर इज इक्वल टू काय होणार रे? मला d रो जी पाहिजे. तर P0 इकडे येणार. काय होणार? P मायनस P0 इज इक्वल टू d रो जी. म्हणजेच बाळांनो हा P मायनस P0 म्हणजेच कोणता प्रेशर आहे रे? गेज प्रेशर. आणि डिफाईन कसं करणार गेज प्रेशरला? तर बघा वजा बाकी म्हणजे डिफरन्स आहे. कोणाचा रे? टोटल प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? गेज प्रेशर म्हणतो. तर गेज प्रेशरला डिफाईन कसं करणार बाळांनो? हा जो प्रेशर होता टोटल प्रेशर किंवा टोटल प्रेशरलाच म्हणतात ऍब्सोल्यूट प्रेशर. आणि गेज प्रेशर म्हणजे काय होणार? द डिफरन्स बिटवीन टोटल प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज ए गेज प्रेशर. काय बोललो बाळांनो? एकदा डेफिनेशन बोला रे. द डिफरन्स म्हणजे वजाबाकी, डिफरन्स बिटवीन टोटल प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज ए गेज प्रेशर. हे डेफिनेशन कधी कधी विचारलंय. ते डिफाईन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. तर ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय होते बाळांनो? द सम ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड गेज प्रेशर इज कॉल्ड एज ए ऍब्सोल्यूट प्रेशर किंवा टोटल प्रेशर. आणि गेज प्रेशर म्हणजे काय होणार? डिफरन्स बिटवीन टोटल प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज ए गेज प्रेशर. मॅडम अशा प्रकारे आपण डिफाईन केलेला आहे. त्यानंतर एक छोटासा डेरिवेशन बाकी, आणि या ठिकाणी प्रेशरचा नामोनिशाण आपण थोडाफार समजून घेऊ. थोड्या वेळासाठी प्रेशरला खतमच करून टाकू. तर चला रे, डेप्थ साठी झाला आता सगळा, हाईट साठी झाला, डेप्थ साठी झाला, लिक्विडच्या अंदर. आता लिक्विडच्या बाहेर जर काय असेल?
सिलेंडर. तर लिक्विडच्या बाहेर कोणता प्रेशर राहणार आहे रे? लिक्विडच्या बाहेर काय राहणार आहे? हवा. तर हवेमुळे कोणता प्रेशर येणार आहे बाळांनो? ऍटमॉस्फेरिक प्रेशर येणार आहे. चला ठीक आहे, समजून सांगतो बघा. ठीक आहे. तर अबाव द लिक्विड सरफेस, प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस, लिक्विडच्या सरफेसच्या वर येणारा प्रेशर आपण काढणार. ओके चला. एक्सप्रेशन फॉर प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस ऍट डिस्टन्स डी. ओके, एक्सप्रेशन फॉर प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस, अबाव द लिक्विड सरफेस, एक्सप्रेशन फॉर प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस ऍट डिस्टन्स डी. किती डिस्टन्स वर? डी डिस्टन्स वर. ओके चला बाळांनो, आता काय करणार लक्ष द्यायचं. ओके चला. एक्सप्रेशन फॉर प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस ऍट डिस्टन्स डी कन्सिडर करणार. कन्सिडर अन इमॅजिनरी सिलेंडर अबाव द लिक्विड सरफेस ॲज शोन इन फिगर. काही कठीण होता का? नाही. तर काय करायचंय? लिक्विडचा एक कंटेनर घ्या, लिक्विडच्या कंटेनर मध्ये लिक्विड घ्या. ओके अशा प्रकारे घेतले का? हो सर. ओके. आणि या लिक्विडच्या वर इमॅजिनरी सिलेंडरला कन्सिडर करा. लिक्विडच्या वर म्हणजे हा लिक्विडचा सरफेस आहे, फ्री सरफेस आहे, याच्या वर कोणाला घ्यायचं? इमॅजिनरी सिलेंडरला. म्हणजे हा अशा प्रकारे घेतला बाळांनो. हो सर. ओके बाळांनो, अप्पर सरफेस वर लागणारा प्रेशर म्हणजे कोणता आहे? P1 आहे. बॉटम वर लागणारा प्रेशर म्हणजे P2 आहे. ओके, इथे लागणारा प्रेशर म्हणजे कोणता प्रेशर आहे? P2 प्रेशर आहे. ए म्हणजे काय झाला? एरिया झाला. याचा वेट कुठे लागणार? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि इथपासून सरफेस पासून किती डिस्टन्स वर आहे? समजा डी डिस्टन्स वर आहे. कोण? तर सिलेंडर. ओके चला बाळांनो, तर लेट मध्ये तुम्हाला माहितीच आहे एम म्हणजे सिलेंडरचा मास होणार, त्यानंतर P1 म्हणजे अप्पर सरफेस वर लागणारा प्रेशर, P2 म्हणजे बॉटम वर लागणारा प्रेशर. आणि आपल्याला माहिती आहे बाळांनो काय होते रे? P2 इज इक्वल टू P1 प्लस काय होणार? डी रो जी. तर डी आहे डिस्टन्स आहे बाळांनो. हाईट म्हटलंय का आपण याला? नाही, याला काय म्हटलंय? डी म्हटलंय. तर डी रो जी होणार आहे सर. नो हो सर. तर बाळांनो मला सांगा P1 हा कोणामुळे येणारा प्रेशर आहे? हवेमुळे येणारा प्रेशर आहे सर. नो तर हवा जे आहे ना सगळीकडे सिलेंडरच्या भोवताल सगळं काय हवा. आता लिक्विड मध्ये आहे का? नाही. मग हवा आहे तर टोटल प्रेशर हवेमुळे येणार आहे सर. नो आणि P2 जो आहे तो कुठे? लिक्विडच्या वर आहे. लिक्विडच्या वर कोणता प्रेशर राहणार? ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे P0 राहणार. तर बाळांनो P2 म्हणजे P0 झाला आणि P1 म्हणजे P झाला. तर आला काय? डी रो जी. आणि बाळांनो हा काय झाला रे? तर कुठे? लिक्विडच्या वर असणारा प्रेशर म्हणजे लिक्विडच्या सरफेसच्या वर असलेला जो प्रेशर आहे तो किती राहणार? तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर राहणार. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती राहणार? तर टोटल प्रेशर प्लस डी रो जी एवढा राहणार. ओके चला रे बाळांनो, अशा प्रकारे आपण प्रेशरचे डिफरंट कंडिशन्स मध्ये आपण फॉर्म्युलाज काढलेले आहेत. त्यानंतर बाळांनो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हे एक टर्म आहे, सांगून देऊ का? नंतर सांगू पास्कल्स लॉ सोबत. तर चला बाळांनो, जेवढा काही झालेला आहे त्याला थोडासा प्रॅक्टिस करा. हा बेसिक होता, पूर्ण बेसिक होता. आणि या बेसिकच्या नोट्स सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. राहिल्या पहिल्या चॅप्टरच्या नोट्सची गोष्ट, तर पहिल्या चॅप्टरच्या नोट्ससाठी मी या थोड्या वेळानंतर किंवा काही वेळानंतर एक छोटासा व्हिडिओ टाकणार आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देणार. ओके. आणि राहिली गोष्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची, तर मी प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा शेअर करणार आहोत. बस तुम्हाला काय करायचंय? तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे मॅक्झिमम मुलांसोबत, मॅक्झिमम स्टुडंट सोबत. तुमच्या मित्रांना शेअर करा, मैत्रिणींना शेअर करा, सो दॅट बाळांनो आपण आणखी चांगल्या एनर्जीने लेक्चर्सला कंटिन्यू करणार. चला तर अभ्यास पण करायचा सोबत सोबत. थँक्यू सो मच.